नमस्कार सर्वांना, मी रोहन निकम. तर आपण आज बघणार आहोत महिलांसाठी नवीन एक योजना आली. त्या योजनेचं नाव आहे उद्योगिनी योजना. या योजनेअंतर्गत महिलांना कसा अर्ज करायचा आहे आणि ही योजना काय आहे, संपूर्ण माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवे आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उद्योगिनी ही योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. महिलांना व्यवसायासाठी कर्ज मिळावे म्हणून ही योजना आणण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत 88 प्रकारचे व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलांना कर्ज उपलब्ध होते. आर्थिकदृष्ट्या महिला सक्षम व्हाव्यात म्हणून ही योजना केंद्र सरकारने आणली आहे. या योजनेतून किती कर्ज उपलब्ध होतं आणि अर्ज कसा करायचा हे आपण आज संपूर्ण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. काय आहे ही सरकारची उद्योगिनी योजना? उद्योगिनी योजना महिलांना लघु उद्योग करून आर्थिक स्वावलंबी होता यावं म्हणून केंद्राने आणलेली योजना आहे. 88 प्रकारचे उद्योग या योजनेच्या अंतर्गत येतात. उद्योगिनी योजनेच्या अंतर्गत महिलांना 3 लाखापर्यंत कर्ज मिळवता येतं. म्हणजे या योजनेअंतर्गत महिलांसाठी 3 लाखापर्यंत कर्ज दिले जाते. केंद्र सरकारचा या योजनेमागचा उद्देश काय आहे? केंद्र सरकारचा आत्मनिर्भर भारत कार्यक्रमाचा एक उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी आर्थिक मदत करणे हा आहे. त्यामुळे उद्योगिनी योजना ही योजना आणण्यात आली आहे. ही योजना महिलांना त्यांच्या पायावर उभं राहण्यास मदत करते. सर्वात आधी कर्नाटक सरकारने ही योजना सुरू केली. त्यानंतर केंद्र सरकारने देशभर ही योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाकडून ही योजना राबवली आहे. या योजनेचा लाभ प्रामुख्याने ग्रामीण भागातील महिलांना होतो. त्यांना या योजनेत कर्ज मिळवण्यासाठी प्राधान्य आहे. म्हणजे ग्रामीण भागासाठी महिलांसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या महिलांना कर्ज दिले जाणार आहे आणि ते बी कमी व्याजाने. तर ग्रामीण भागातल्या महिला जास्त करून व्यवसाय करत असतात. शहरी भागातले बी महिला करतात, पण ग्रामीण भागात टक्केवारी व्यवसाय करण्यात जास्त आहे. उद्योगिनी योजनेची कर्ज मर्यादा किती आहे? उद्योगिनी योजनेअंतर्गत महिलांना 3 लाखापर्यंत कर्ज मिळू शकते. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदार महिलेचं कौटुंबिक उत्पन्न हे 1.5 लाख रुपयापेक्षा कमी असणे गरजेचे आहे. म्हणजे तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचे कौटुंबिक उत्पन्न 1.5 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. दिव्यांग महिला आणि विधवा परित्यक्ता यांच्यासाठी उत्पन्नाचा मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. या महिलांना व्याजमुक्त कर्ज दिलं जातं. इतर प्रवर्गातील महिलांना 10 ते 12% व्याजदराने कर्ज दिले जाते. ज्या बँकेकडून कर्ज दिले जाते त्या बँकेच्या नियमानुसार व्याजदर असतो. म्हणजे या योजनेअंतर्गत तुम्हाला कर्ज दिले जाते, पण व्याजदर हा तुमच्या बँकेनुसार ठरत असतो. तुम्ही ज्या बँकेमध्ये कर्ज घेणार तसे तुमचे व्याजदर हे ठरत असतात. कोणते बँके 10% देते, कोणते बँके 8%, कोणते बँके 12%, अशा प्रकारे तुम्हाला व्याजदर द्यायचे. या योजनेसाठी 18 वर्ष ते 55 वर्ष वयोगटातील महिलांना पात्र आहेत. योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांना त्यांचे क्रेडिट स्कोअर व्यवस्थित आहे ना यांची खात्री करून घेतली पाहिजे. महिलांनी आधी कर्ज घेतलं असेल आणि त्यांची परतफेड केली नसेल तर कर्ज दिलं जाणार नाही, असंही केंद्राने स्पष्ट केलं आहे. महिलांनी आधी कर्ज घेतलेलं असेल आणि ते तुमच्या अजून क्लिअर झाले नसतील तर तुम्हाला या योजनेअंतर्गत कर्ज मिळणार नाही. कारण की ही अमाऊंट मोठी असल्यामुळे तुम्हाला दुसरे कर्ज चालू असेल तर हे कर्ज दिले जाणार नाही. या योजनेतून कर्ज मिळावेत म्हणून कुठली कागदपत्रे सादर करावी लागतात? अर्जासह 2 पासपोर्ट साईज फोटो, अर्ज करणाऱ्या महिलेचे आधार कार्ड आणि जन्माचा दाखला, दारिद्र्य रेषेखालील व्यक्तीने शिष्यते पत्रिकेचे जोडावे, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, जात पडताळणी प्रमाणपत्र. कर्ज मिळवण्यासाठी संपर्क कोणाला करायचा? उद्योगिनी योजनेच्या अंतर्गत अर्ज मिळवण्यासाठी महिला जवळपास बँकेत संपर्क साधू शकतात. बजाज फायनान्स सारख्या वित्तीय संस्था या योजनेच्या अंतर्गत कर्ज देतात. यासाठी तुम्ही कोणत्याही बँकेत गेला तुम्हाला याच्याबद्दल माहिती दिली जाईल. तुम्ही त्यांनाही सांगितलं की केंद्र सरकारकडून उद्योगिनी नावाची ही योजना आली आहे, या योजनेअंतर्गत आम्हाला कर्ज हवे आहे, ते तुम्हाला आरामात 3 लाख पर्यंत कर्ज देऊ शकतात. आणि तुम्हाला एवढे डॉक्युमेंट घेऊन जाऊन तुमचे बँक अकाउंट क्लिअर करायचे, त्यांना विचारून घ्यायचे, ते एवढे कागदपत्रे देऊन तुम्ही उद्योगिनी योजनेसाठी पात्र ठरू शकतात आणि स्वतःचा छोटा व्यवसाय हा मोठा करू शकतात. तर ज्या महिलांना भरायचं असेल त्या महिलांनी लवकरात लवकर हा फॉर्म भरून घ्या. हे पण चांगलीच आहे. प्रत्येक योजना चांगल्याच आहे, कारण की कोणीही देत नाही एवढे 3 लाख रुपये कर्ज. महिलांना जास्त करून मिळतील 20,000 25,000 असे कर्ज दिले जातात. पण ही योजना चांगल्या प्रकारे, या योजनेअंतर्गत महिलांना 3 लाख रुपये मिळणार आहे. 3 लाखाचा
चांगला प्रकारे व्यवसाय हा महिला टाकू शकतात. तर अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.